चेंडू सीमा पार जातोय, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होईल 15. गोलंदाज तयार आहे. स्विच हिट. मनगट बदललं. मयूर पाटीलने गुडघे टेकले होते, चेंडूला येऊ दिलं आणि अनोख्या अंदाजात भिरकावलं डीप तळम्यानला षटकारासाठी. फलंदाज आहे त्याला दुखापत झाली होती आणि आपण सातत्याने ऐकलंय की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा येतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. मयूर पाटील थांबला, त्यानं स्वतःला मित्र म्हणून वेळ दिला. इंजर्ड होता, तदनंतर स्वतःवरती मित्र म्हणून एक चांगली शस्त्रक्रिया अर्थातच फर्स्ट एड करत तो मैदानावरती दाखल झाला आणि त्याच जोशाने त्यानं बॅटिंग केले. एक स्विच हिटच्या माध्यमातून लगावला डीप थर्डमॅनला षटकार, तदनंतर ठोकला एक चौकार आणि धावफलक पोहोचवलाय ते तब्बल 25 या धावसंख्येवरती. संदेश पाटील चिंचवली गोहेचा ऑलराऊंडर. आकाश पाटील त्याच गावचा, त्याचाच साथीदार पण आता एकमेकांच्या विरोधात. प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला असते त्या त्या वेळेला हे चित्र आपण बघतो की एकाच ग्रामीण संघातून खेळणारे दोन खेळाडू आता एकमेकांच्या विरोधात. दोनही कर्णधार आहेत, एका बाजूला संदेश पाटील आणि त्याचा साथीदार, दुसऱ्या बाजूला आकाश पाटील. पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती येतोय डीप मिड विकेटला षटकार. चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न झाला होता खरं तर आकाश पाटील या फलंदाजाकडून. त्याला ठाऊक होतं चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय पण गती फार कमी होती आणि त्या कारणास्तव संपर्क करणं कठीण झालं. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या असेल ते 35. एकच धाव या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती कोणतीच धाव आली नाही. तदनंतर आला षटकार, पुन्हा एकदा चेंडू आला निर्धाव आणि आता सिंगल प्राप्त केली जाते. 32 धावा आहेत त्या धाव फलकावरती. चांगली बॅटिंग, सलामीची जोडी, चांगला खेळ मैदानावरती साकारत असताना संदेशचा हा चेंडू बॅकफुटवरती आले होते. मयूर पाटील जागा बनवली, प्रयत्न होता बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला धाडण्याचा पण इथे बाल बचावला गोलंदाज संदेश पाटील. पण त्याहीपेक्षा ज्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर झाला ना ते बघता बचावले ते मयूर पाटील. अगदी यष्टांना खेटून हा चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय संतोषजी शेलार सासगावचे आमचे अतिथी मान्यवर, त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही
स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल धावफलकावरती 16 धावांच्या सरासरीने 32. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या, पण या षटकात एक षटकार जर वगळला तर फार चांगली कामगिरी राहिली संदेश पाटील या गोलंदाजाकडून. केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 षटकाच्या अंती पहिल्यांदा बॅटिंग करताना मराठा वॉरियर्स टीमच्या विरोधात वैष्णवी 11 चिंचवली गोहे संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 32 या धावसंख्येवरती. तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील यांचा सारसन संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं. पण इथे काय घडलं? पंचांचा इशारा तो बाईटच्या साह्याने लॉंग स्टॉपच्या दिशेने येईल. हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्या होतीये 36. साकारत असताना हो कमालीचा स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटका आणि या ठिकाणी आपण बघतो उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. ग्रेट स्ट्रोक आपण पाहिला आकाश पाटीलच्या बॅट मधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला. सरळ चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला आणि त्यांनी अगदी बोलती बंद केली आहे. बरसतोय मैदानावरती चिंचवली गोहेचा हा ऑलराऊंडर आकाश पाटील. समोर समोर लॉप केलंय. लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय या षटकात आकाश पाटील. आतमध्ये तो आक्रमण करतोय. बॅक टू बॅक 2 6 त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिलं आणि कमालीची फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता ऑन साइड मध्ये. त्या चेंडूला दाढलं जात आहे. 1 धाव जरूर मिळेल. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूने वाटचाल केली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तितक्या ताकदीचं पाहायला मिळालं. एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 49 या धावसंख्या. अजिंक्य खरं तर धावा भरपूर झालेत आणि अशा वेळेला मराठा वॉरियर्स या टीमचा विचार केला ना तर विकेटची त्यांना नितांत गरज आहे. विकेटची नितांत गरज, परंतु यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर फलंदाज मयूर पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा विलोपनीय षटकार. सांगितलं की आपण नेहमी म्हणतो जिथे वारा तिथेच मारा, पण मयूर पाटीलला वातावरणाचा फरकच पडत नाहीये. दांडगा अनुभव आहे, मनगटी ताकद आहे, ताकदीचे फटके लगावतोय. अगोदर लगावला ऑन साइडला षटकार, आता ऑफ ड्राईव्हचा कमालीचा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार आणि धावसंख्या होईल 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 59. हा नक्कीच 59 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. मयूर पाटील म्हणजे एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि तीच गुणवत्ता तोच क्लास तो या ठिकाणी सिद्ध करतो आणि त्याच्या बॅट मधून हा कव्हर ड्राईव्हचा चौकार
आपण या ठिकाणी पाहतोय. आणि क्रिकेटमधील या पुस्तकी फटक्याचा उपयोग त्याने वॅकंट एरिया बघितली, रिकाम्या जागेमध्ये हा फटका खेचला, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये अशा दिशेने त्याने चेंडूची वाटचाल केली आणि चौकार त्या चेंडूवरती मिळाला. अजिंक्य मी तर म्हणेन संदेश पाटीलचा निर्णय कुठेतरी चुकतो. टॉस त्यांनी जिंकला होता. फलंदाजीसाठी नंदनवन समजणारं हे मैदान आहे आणि अशा मैदानावरती टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघतो जो संघ टॉस जिंकतो ना तो धावांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शवितो. पण अशा वेळेला या मैदानाचा जर आढावा घेतला, परिसीमा जवळ आहे सीमारेषेची आणि अशा वेळेला जर तुम्ही टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग केली, जास्तीत जास्त धावा जमवल्या, जर तुम्ही 70+ धावसंख्या जमवली किंवा 60+ धावा झाल्या तर मैदान फलंदाजीसाठी जरी नंदनवन असलं तरी धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नसेल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता संदेश पाटीलने घेतलेला हा निर्णय सध्या तरी त्याच्या अंगलट येतोय. हा नक्कीच आपण पाहतोय की जो निर्णय होता टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, परंतु अंकित आपण फार चांगला उल्लेख केला या ठिकाणी. आपण पाहतोय की पहिल्या सत्रामध्ये कोणतंही दडपण नसतं फलंदाजांवरती. मनमुराद अगदी फलंदाजीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. आणि तदनंतर आपण पाहतो थोडंसं दडपण आता द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. नक्कीच धावा जमवताना तुम्हाला विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि कदाचित जर का 65+ धावा झाल्या तर जास्त दडपण असेल ते मराठा वॉरियर्सवरती. आकाश पाटीलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज गणेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांचं विशेष आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप, लाईन खराब आहे. मेन अंपायर इशारा करतात की हा चेंडू जास्त बाहेर आहे, वाईड असल्याचा इशारा येतो. अतिरिक्त एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये ती 60 धावा आहेत त्या धाव फलकावरती. हा नक्कीच 60 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी हे दोन्ही फलंदाज करतात. त्याच्या कारणाने आपण पाहिलं ना तर गोलंदाजावरती थोडंसं दडपण आहे आणि त्याचा विचार करता आता आकाश कशी कामगिरी करेल. समोरच्या दिशेनं लॉंगॉन सीमारेषा पलीकडे एनपी ढाब्याच्या दिशेने मारलेला हा लांब लचक षटकार डीजे. झालेत. बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 66. आणि या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला ना तर पहिल्या सत्रामध्ये या दोन्ही खेळाडूंनी भरपूर वेळ दिला विकेटवरती. आता दोन्ही फलंदाज अगदी सेट झालेत मैदानावरती आणि त्यांचा चेंडू आहे ना अगदी आता फुटबॉल सारखा वाटतोय. चेंडू लिहिलेला ते सीमारेषा पलीकडे धाडतायत. दोन्ही खेळाडूंचा जम आता विकेटवरती बसलाय आणि दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून मोठा धावा येताना आपण पाहतोय. अजिंक्य खरं तर आपण बघतोय की दोनही फलंदाजांनी चांगला जम बसवलाय. चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. त्याहीपेक्षा डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये नेहमीच आक्रमण होताना आपण बघत असतो आणि अशा वेळेला बिनबाद ही जमेची बाब आहे. इथून पुढे आक्रमणच होणार यात शंका नाहीये. धावा वाचवायच्या असतील तर विकेट टेकिंग एखादा चेंडू तुम्हाला टाकावा लागेल. ऑफ ड्राईव्ह तंत्रशुद्ध फटका आकाश पाटील. मी फक्त षटकारच नाही तर गॅप मधले चौकार सुद्धा मारतो आणि हेच दाखवतोय चिंचवली गोहेचा हा ब्रँड आकाश पाटील. गुणवत्ता टासून भरलेले आहेत. या खेळाडूकडे क्रिकेटमधील क्लास आहे आणि या दोन्ही खेळाडू अगदी आकाश पाटील आपण चिंचवली टीम कडून कित्येक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. डेकू टीम कडून मयूर पाटील या खेळाडूला कित्येक वेळा चांगला खेळ करताना पाहिला, परंतु या वेळेस चांगला फटका फलंदाजाच्या अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवलंय आउट ऑफ दी प्लॉट. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. होताना आपण बघतोय मराठा वॉरियर्स टीम पुढे. अजून एक चांगला स्ट्रोक. काय करेल गोलंदाज. वातावरण जरी विपरीत असलं तरी असे चेंडू खराब नाहीयेत, पण फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, खराब चेंडू बनवत टोकले जातात. षटकार चौकार आणि धावफलक तब्बल पोहोचलाय त्या 80 या धावसंख्येवर. नक्कीच 80 धावा धाव फलकावरती आहेत. चौफेर फटकेबाजी
हे फलंदाज करतायत, कारण की त्यांनी भरपूर वेळ दिला आणखी त्या विकेटवरती आणि दोन्ही खेळाडूंकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तो अनुभवी पाठीशी घेत चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. 14 चेंडू वैयक्तिक 47 धावांची इनिंग पेश करतोय. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आतिश देशमुखनं झळकावलं होतं. अजून एक येईल का आकाश पाटीलच्या बॅटमधून? धावा भरपूर झाल्यात बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीम कडून. गोलंदाज तयार आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक लगावलाय. आकाश पाटील अर्धशतक साजरं करत असताना धावा संख्या वैयक्तिक त्यानं जमवले. 15 चेंडू फेस करताना 53. मैदानावरती स्वतःला सिद्ध करतोय. अजून एक वन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती तब्बल 90. येणारे 24 चेंडू 91 धावांची गरज असेल मराठा वॉरियर्स या टीमला. पहिल्या सत्रात जर 90 धावा येऊ शकतात तर दुसऱ्या सत्रात 91 धावा का होऊ शकत नाहीत हाही प्रश्न आहे. पण या प्रश्नांची उत्तरं जसं दुसरं सत्र सुरू होईल ना तशी दिली जातील. 24 चेंडू 91 धावसंख्येची गरज मराठा वॉरियर्स टीमला. पण या धावांचा पाठलाग